गडावर, बरोबर. तर अभंगनाथांचा जन्म कसा झाला, म्हणजे त्यांना सिद्धिशक्ती कशा प्राप्त झाल्या है ना, तर मी ते सांगतो तुम्हाला है ना. तर ज्यावेळेस चौरंगीनाथ बाबा, मच्छनाथ बाबा आणि गुरु गोरक्षनाथ बाबा म्हणजे ते इकडनं जात होते, त्या आधीची कथा मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस यांचं नाव काय होतं आधी, माणिक प्रभू. काय होतं, माणिक प्रभू. तर यांचा जन्म भामाठाण म्हणून गाव आहे, कुठं, कोपरगाव पाशी, तिथे झालेला आहे. तर झालं काय का, त्यांची शेती होती, ते शेती करत 10 वर्षाचे होते है ना. त्यानंतर ते शेती करता करता आपलं म्हणजे शेतात जातो माणूस, काम करत असतो, दुपारचं मध्यान्ह होतो आणि न्यारी सोडून बसतो. तर न्यारी सोडून बसल्यात तितक्यातच त्या साईडने कोणाची स्वारी चाललेली असते, गुरु गोरक्षनाथ बाबांची. गुरु गोरक्षनाथ बाबा काय करतात, त्यांना पण भूक लागते, दुपार होते, आपल्याला जशी लागते त्याप्रमाणे, तर त्यांना पण भूक लागते. मग ते तिकडनं येत असतात तर बघतात, अरे हा जेवण करतोय, आपल्याला तिथे काहीतरी मिळेल जेवण्याकरता. तर मग ते काय करतात, तिथे जातात, आदेश करतात, आदेश. आणि हे पण माणिक प्रभू काय करतात, ते पण म्हणतात, त्यांना नमस्कार करतात, या योगी. योगी कोण योगी तुम्ही, काय, या बसा. ते म्हणतात मला भूक लागली, मला जेवायला मिळेल का, काही मिळेल का मला जेवायला. तर मग ते काय सांगतात का, आहेत माझ्याकडे जेवायला, तर तुम्ही आपण दोघं मिळून जेवू शकतो, काय हरकत नाही. मग ते दोघं पण बांधावर जेवायला बसतात. मग बसल्यावर होतं काय का, गुरु गोरक्षनाथ बाबांचं जेवण पूर्ण होतं. जेवण तो तर गुरु गोरक्षनाथ बाबा जेवण होतं, ते ढेकर देतात, म्हणतात छान मस्त जेवण झालं माझं नाही का. मग त्यांना वाटतं का आता आपण आलो ते, तर याला काहीतरी आपण देऊ, सिद्धी देऊ, काहीतरी देऊ. मग असं समजा आपल्याला कोणी प्रश्न झाल्यावर देव काय म्हणतो आपल्याला का, तुला काय पाहिजे ते माग. तर तसेच हे म्हणतात का, तुला काय लागतं ते माग माझ्याकडनं. मग हे काय म्हणतात, माणिक प्रभू तुम्ही आले, तुमचं काम झालं ना, तुम्हाला जेवायचं होतं, तुमचं काम झालं, आता तुम्ही तुमच्या वाटाने निघा, बरोबर. तरी पण मग गुरु गोरक्षनाथ बाबांचं समाधान होत नव्हतं. मग ते तरी पण म्हणतात काहीतरी माग तू माझ्याकडे. मग ते पण उलट उत्तर झालं का, अरे तूच माझ्याकडे मागून खाल्लं आणि तू मला काय देणार आहे, बरोबर आहे का नाही. तूच माझ्याकडे मागून खातो, तू मला काय देणार आहे. गुरु गोरक्षनाथ बाबा म्हणतात आता आपल्याला उलटेच उत्तर देतोय माणिक है ना. तर मग आता करायचं काय, पण याला काहीतरी आपण देऊ जायचं, याचं काहीतरी बदल करायचं. मग गुरु गोरक्षनाथ बाबा म्हणतात असं त्यांचं चालतं, एकमेकांशी बोलणं चालू असतं, ते उलट उत्तर देत असतात. मग अडवणनाथ बाबा म्हणतात का, अडवणनाथ बाबा नाही, गुरु गोरक्षनाथ बाबा म्हणतात याला काही तरी आपण आठवतो. मग हा उलटच उत्तर देतो ना,